राम राम मंडळी, मागच्या लावणीच्या भागात मी डायरेक्टच लावणीला आलेलो, पण बऱ्याच लोकांना माहित नाही ऊसाची लावण कशी करतात. यासाठी मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे. लावणीला लागणारं जे बियाणं होतं त्या ठिकाणी मी चाललो. तर 9205 हे जुनं ऊसाचं बी आम्ही लावणीसाठी निवडलं आणि वेळ न दवडता ऊस तोडायला चालू केला. आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की हा असा ऊस लूत भरल्यासारखा काय आहे. तर ज्या शेतकऱ्याचा हा ऊस आहे तर पाण्याच्या अभावी आणि खताच्या अभावी या ऊसाची जी वाढ आहे ती झाली नाही, परंतु हा ऊस एक नंबर क्वालिटी आहे. पप्पा, मम्मी आणि भाऊ आणि आबाई त्या ठिकाणी ऊस तोडायला गेले होते आणि हेच ते शेतकरी आहेत आमच्या गावचे पोलीस पाटील, सर्वांचे लाडके सतीश कांबळे यांच्या ट्रॅक्टर मी सांगण्यासाठी त्यांच्याजवळ गेलो. त्याच्या शेतात ते नांगरत होते आणि लवकरच मी येतो असे सांगितलं त्यांनी. आणि पलीकडच्याच मोरेवाडीच्या गावचे सरदार मामांचा ट्रॅक्टर तवड्यात आला, कारण तो रोटर मारून ठेवलेला आणि त्यांना ओपा दाखवण्यासाठी मी ओप्याच्या दिशेने गेलो. ओप्या ट्रॅक्टर घेताना छोटे मोठे बांध होते, त्याच्यामुळे रिव्हर्स गिअर टाकला आणि ओप्यामध्ये ट्रॅक्टर घेतला. त्यानंतर सरदार मामाने जे चाक असतं ते काढलं आणि ट्रॅक्टर चालू केला. ट्रॅक्टर चालू केल्यानंतर ह्यांची जरा सरी सोडण्याची पद्धत जरा वेगळीच आहे. आतापर्यंत मी भरपूर जण रोटरवाले बघितले, तर ते पहिल्यांदा रिव्हर्स ट्रॅक्टर मारतात, त्याच्यानंतर मग परत सरळ सरी सोडतात. तोडून झाल्यानंतर आबाई पाण्याची घागर आणि जेवणाचं सगळं साहित्य या ठिकाणी घेऊन आली. ऊस भरण्यासाठी आम्ही जाताना सचिनदाच्या हॉटेलमधून गरम गरम वडापाव खाल्ला आणि निघालो. त्यानंतर पोलीस पाटील 10 मिनिटात येतो म्हणून गेलेले ते तिकडच गायब झाले. मग मी यायच्या आधीच भावानं 90% ऊस भरून ठेवलेला. सगळा ऊस भरल्यानंतर आम्ही काळवाटच्या ओप्याच्या दिशेने निघालो. तर हा ओपा खूपच उंचावर होता. पोलीस पाटलांनी जबरदस्त अशा मोठ्या पेडवरनं ट्रॅक्टर खाली घातला आणि खतरनाक डेअरिंग आहे. विषय हार्ड ड्रायव्हर, जबरदस्त ड्रायव्हर सतीश कांबळे. आणि कुणाला काय घरपोच साहित्य पाहिजे असेल ट्रॅक्टर मधून तर यांच्याशी संपर्क साधा. घरपोच म्हणजे घरपोच, विषय हार्ड. त्यानंतर आम्ही काळवाटच्या दिशेने चाललो आणि मग चलत जाण्यापेक्षा ट्रॅक्टरच्या टॉलीतच बसलो. अक्षरशः असला हबकं बसाल तर की कनोटा आणि कनोटा घायला आला. भरपूर दिवसानंतर मी ट्रॅक्टर मध्ये बसलेलो आणि त्याच्यानंतर ही आमच्या गावची कमान आहे, नैसर्गिक कमान. किती पण मोठा ट्रॅक्टर जरी आला किंवा वाहन आलं तर याच तुम्हाला कमानीमधून मिंचे गावातून जाताना जावं लागेल. त्यानंतर पोलीस पाटलांनी जसं सांगितलेलं होतं घरपोच असू देत किंवा शेतात कुठं पण ट्रॅक्टर घालायचं आपलं डेअरिंग आहे म्हणून ड्रायव्हर यांनी दुसऱ्याच्या फळीवरनं ट्रॅक्टर घातलेला आहे आणि त्याच्यानंतर ट्रॉली पलटी केली आणि ऊस दिला एस्केडोन. विषय पंपाव. नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण बघूया लावण कशी करतात जाळांदूर संगड्यात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.